आणि यानंतरची बातमी राज्य मंत्रिमंडळातून। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचे आज आयोजन करण्यात आले। राज्यातील पूर परिस्थितीचा सुद्धा आता या बैठकीतून आढावा घेतला जाणार आहे। बैठकीमध्ये नुकसान भरपाई संदर्भामध्ये सुद्धा चर्चा होणार आहे। सरकार कितपत मदत जाहीर करण्यात येईल याच्याकडे सध्या सर्वांचंच लक्ष लागलं आहे। या संदर्भात अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी मनोज दाळकर, सध्या आपल्या सोबत आहे। मनोज, नेमका आता या मंत्रिमंडळ बैठकीचं आयोजन करण्यात आलंय, नुकसान झालेलं आहे एकीकडे आणि आता मंत्रिमंडळ बैठकीचं आयोजन केलंय, कोणकोणत्या भागात किती किती मदत पाठवली जाईल, काय आढावा आहे का याच्या संदर्भात? नक्कीच सिद्धेश, आपण म्हणतो आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही बोलवण्यात आलेली आहे। या बैठकीला अत्यंत महत्व आहे, कारण की आपण म्हणतो पूर परिस्थिती आल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे। घर वाहून गेलेले, तसंच आपण बघितलं जे प्राणी, त्यांचे प्राणी, शेळी मेंढी हे देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांचं नुकसान झालेलं आहे। आणि त्यामुळे आता ही महत्वाची बैठक राज्य मंत्रिमंडळाची मानली जाते। दुपारी 12 वाजता मंत्रालयामध्ये ही या बैठकीला सुरुवात होईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच सर्व मंत्रिमंडळातील नेते मंत्री या बैठकीला उपस्थित राहणार। आणि या बैठकीमध्ये जे नुकसान झालेलं आहे पूर परिस्थितीमध्ये त्या संदर्भात चर्चा केली जाईल आणि त्यानंतर ज्या संपूर्ण परिस्थितीमध्ये पंचनामे करून कशा प्रकारे मदत केली जाईल यावर देखील या पद्धतीने चर्चा केली जाईल। त्यामुळे ही अत्यंत महत्वाची बैठक मानली जाते आणि यामध्ये किती मदत केली जाईल शेतकऱ्यांना याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। नक्कीच, धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल।